राजन साळवी यांच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामिनावर थोड्याच वेळा सुनावणी होणार आहे। त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार का याकडे लक्ष आहे। थोड्याच वेळामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये ही सुनावणी होईल। अटकपूर्व जामीन न मिळाल्यास अटक त्यांच्या कुटुंबियांना होऊ शकते अशी माहिती समोर येते आहे। आमदार राजन साळवी यांनी मात्र अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला नाहीये। स्वतःला अटकपूर्व जामीन अर्ज न घेण्यावर राजन साळवी हे अद्यापही ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता हायकोर्टामध्ये जेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होईल त्यावेळेला त्यांना दिलासा मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? राजन साळवी यांच्या कुटुंबियांसाठी जो अटकपूर्व जामीन अर्ज करण्यात आला आहे त्याच्यावर थोड्याच वेळा सुनावणी होईल असं कळतंय। काय अपडेट्स आहेत या सुनावणीचे? ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या विरोधात एसीबीनं गुन्हा दाखल केलेला आहे। साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबामधले म्हणजेच त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा यांच्यावरती देखील हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की जवळपास 2009 पासून ते 2014 पर्यंतचा म्हणजेच एकूण 14 वर्षाचा जो काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये बेहिशेबी जो मालमत्ता आहे या मालमत्तेची अनुषंगाने आपण पाहतोय की हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि याच विषयी आपण पाहिलं तर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये राजन साळवी यांनी धाव घेतली होती, पण मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी हा जामीन अर्ज फेटाळून लावला आणि त्यानंतर थेट त्यांनी मुंबईमध्ये उच्च न्यायालयात आता धाव घेतलेली आहे। आज याच जामीन अर्जावरती आपण पाहतोय की सुनावणी पार पडणार आहे। जवळपास 12 नंतर ही सुनावणी पार पडेल। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की कुटुंबियांसाठी हा जामीन अर्ज त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे, तर स्वतःसाठी हा जामीन अर्ज त्यांनी दाखल केलेला नाहीये। ते अद्यापही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत, ते जामीन अर्ज दाखल करणार नाहीयेत। त्यामुळे एकूणच आजच्या सुनावणी दरम्यान काय होतं हे देखील पाहावं लागेल। मुंबई उच्च न्यायालयाच्या 28 कोर्ट रूम नंबरमध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। एकूणच आपण पाहतोय की एसीबीनं कशा पद्धतीत गुन्हा दाखल केला आणि या गुन्ह्यामध्ये आपण पाहतोय की राजन साळवी यांची जवळपास 7 वेळा चौकशी जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये एसीबीनं बोलवून केलेली आहे। जी काही महत्त्वाची कागदपत्र असतील किंवा विशेषतः जी काही चौकशी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय की आज ही सुनावणी पार पडते। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांच्या जामीन अर्जावरती दिलासा मिळतो की नाही हे देखील पाहावं लागेल। जर दिलासा मिळाला नाही तर एकूणच राजन साळवी यांच्या कुटुंबाला देखील अटक होऊ शकते। यासोबतच ठाकरे गटाला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। निश्चितच मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमच्याकडून या सुनावणीची अपडेट आपण घेत राहणार आहोत, कारण राजन साळवी यांच्या कुटुंबियांना आज दिलासा मिळतो का ते बघावं लागेल। मात्र राजन साळवी हे आपल्या भूमिकेवर ठाम दिसतात, त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होणार ते पाहायचंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।